नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक आज सांगायचं झालं तर आपण पूर्व विदर्भाकडे घेऊ. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये आज ह्या मध्ये 26 तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील 26 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे. 3 दिवस विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 23 सप्टेंबर 24, 25 आणि 26 दरम्यान सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, पुणे, त्याच्यानंतर नाशिक, सिन्नर, जुन्नर, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या 26 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी. राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो, या 26 तारखेपर्यंत काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर पुणे, कोकणपट्टी, त्याच्यानंतर संभाजीनगर, मालेगाव, त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ यामध्ये 26 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर सरळला एक सांगू इच्छितो, जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू, जिल्ह्यावर घेऊ. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, त्याच्यानंतर लातूर, बीड, उस्मानाबाद, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर जत, मिरज, वाळवा, त्याच्यानंतर तोच पाऊस तसाच परत इकडं पुण्याकडं, कोकणपट्टीकडं, मुंबईकडं, तसेच नाशिककडं, म्हणजे सगळं जवळपास राज्यातला बऱ्याच भागमध्ये ह्या 3 दिवसामध्ये दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, बीड जिल्हा ह्या 3 दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे. अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक, सटाणा, मनमाड, त्याच्यानंतर नगर जिल्हा, संगमनेर, त्याच्यानंतर मुंबई, कोकणपट्टी, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे राज्यात आणखी सांगायचं झालं तर 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे. विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, ह्या 3 दिवसामध्ये आपली जनावरे झाडाखाली थांबू नका, कारण की झाडावर विजा पडणार आहेत म्हणून झाडाखाली तुमची जनावरे बांधू नका. पाऊस सुरू असताना वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.